जय श्रीराम. आज अनेक स्पेशल रेसिपी तुम्ही दाखवत काय हा व्हिडिओ करता असा हे दिवसाकडे सांगितले की पावभाजी दाखय म्हणून सांग. मुंबई पावभाजी मला स्पेशल नव्हे. हां हुडगा असा रे तोंडा उद्दा येता आम्ही गल्ली वता त्या पावभाजी सेंटर बी केंद्र असले रे ते तव्यावर ताने असे छाईने उद्दा आम्हाला की ते घमा 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 पावभाजी खाव कसे दिसता पळा तोंडा उद्दा येतात उडगास केले रेची ती पावभाजी घराकडे करचे कशी आणि त्या कशी जाता आज हा मान घराकडे केला सा. हा त्याचे पुरा व्हिडिओ मग पुरा पळया. हा आता ही पावभाजी पळा हुना 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 असा आता आम्ही खाऊन पळूया. हा कशी म्हणून सांग हॉटेलां केल्या कशी जाता घराकडे केल्या कशी जाता. हा हेच पळय अमूल बटर वापर का आणि दुसरं खंयचे वापरचा ना थोडे वयल्यान अशी अमूल बटर घालता का अशी थोडे. हा आणि वयल्यान ताजी बशी कोणा कांदाच पळया कांदा हाची वयर बी घालताची म्हाका वयर घाल्या आवड ना म्हणून हांव सायडान कांदो आणि वयल्यान ताका थोडीशी लिंबियो अशी पीळ न्हू त्या मध्ये मध्ये थोडं थोडं कांदा तोंडा लावचे रुची येता. हा आता आता पळयता तोंडा उद्दा येता पळया पावच पळया अशी अमूल बटर लावून समची चरचरी भाजीला असा. आता मग पाव भाजी खाव्या. यन्न पालिसो करुणा करा यन्न पालिसो. हा जास्ती वेळ करण्याची मग थोप ना आता मग खाव पुसून फुरसत ना नंतर चेरडून बी वाट पळयत असाची बापा तुकडे विडी कोरून एकडे आम्ही खाता म्हणता असाची. आता पहिलं हांव खाऊन पळयत असा मग अशी हा 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 ही पावभाजी हॉटेला म्हणतो ते रेड कलर आणि घालता चहा म्हणतो कलर गिरेड घाल ना आता बीटरूट आणि गेल्या तुम्ही पुरा व्हिडिओ पळयाची. हा कलर बी कशी आयला आणि टेस्ट बी अस पळय एक नंबर आयल्या. हा कस घाल का कितले घाल का त्या पुरा हे व्हिडिओ भितर हांव घाल्ला असा. हा तुम्ही असे कॉमेंट्स बी करा आणि कसं नाही पळो का म्हणजे पहिले काय ना मिसळ पाव जाव का म्हणून सांगितले ते मिसळ पाव बी घालता आमगे चेडू भारी खुशीची बाबा अशी कॉमेंट्स येता उडो विंगळ करी आमकां खावच्या बरें मेळटा म्हणून सांगून. हा चला आम्ही आता खाऊन एन्जॉय करी. हा तुम्ही हे पळोवन घे न्हू तुम्ही बी घराकडे अशी करून खायाची. हा देव सगळ्यांका बरं करो. जय श्रीराम. जय पळया कसं असा. आल्या कुडके दोन्ही एक 8-10 लसूण हे म्हणजे जिंगेवचे असा इतले एक टोमॅटो हे दोन्ही बीटरूट तर पावभाजी कसं लेका म्हणून तुमकां प्रश्न येतले ते हांवें उत्तर दिता पळया. हो बटाटो त्यानंतर हांवें पळया ही सुकी मिरसांग थोड्या वेळ उदका ती म्हणून दवर न्हू हें ल्हान करून वांटोवंक घेवका मागीर मिरसांगी पिठी घालचें ना हें घाल का बरबळ येता पावभाजीक. आनी त्या नंतर हें पळया ग्रीन पीस हें बी वटाण. वटाण हो व्हडलो वटाण उदका ती म्हणून दवर शिजोवंक घेवन हो बी करून घेवचें आसा. पळया ते सांगा हांव थोडे कांदो आनीक थोडे हें शिमला मिरची म्हळ्यार बोपळे मिरची म्हणटा पळय उडे मिरसांग ते बारीक कोचोवन दवरला आसा. म्हळ्यार आता हॉटेलांत वटवास पळया पावभाजी कसं करता की म्हळ्यार हें वटू शिजोवन जावन रेडी उरता कच्या तुम्ही पळयले उरतले तो हाजेर कसं न्हय पावभाजी तव्याचेर समज स्मॅश करून दिता. आता आमी घरा कडेन करची न्हय घरा कडची करची पावभाजी असले स्मॅशर ते तव्व किंवा वटून ना ताजी कितें हांव करची पद्दत पळय आयटम पळोवन घेतले ना तुमी सांगता पण नंतर नेक्स्ट कसं करचें म्हणून सांगता. हें वटूच पळय टोमॅटो बटाट शिजोवन घेवच्यो आनीक बीटरूट आनी वटण वटू एकत्र शिजोवन घेवचें आनीक ही सुकी मिरसांग हें ती म्हणून पुरोवची आनी नंतर आल्ले आनी लसूण समज झाडांक घेवचें हें वटूच पळया हें शिजोवन घेवन आमी पयलें वांटून घेवका वांटून म्हळ्यार मिक्सरान घालून घेवका कित्याक आमकां स्मॅश करचें आमकां जायना कसकशीच मिक्सरान हें करून घेतल्यार ते कशें मिक्स करचें मागीर ती पावभाजी करची पद्दत पळया आनी तुमी घरा कडेन करून पळया कशें जाता म्हणून. टोमॅटो वांटून घेतले ताजे मागीर हांगा हें सुकी मिरसांग काडलें पळया उदकान दवरलें तें वांटून घेतलें ताजे मागीर हें आल्ले लसूण जेजून घेतलें आनी हें पळया बीटरूट आनी वटण एकत्र घालून मिक्सरान वांटलें. बीटरूट कसलें की म्हळ्यार ते पावभाजी तांबडी दिसता हय नवे ते हॉटेलांत पळयतना कलर घालताचे रेड कलर आमी कलर घालचे ना हें नॅचरल
आनी हें पळय हें कशें न्हय बेगीन तुमकां तांबडेशें म्हळ्यार बटाट तो हां एक्चुअली मिक्सर आनी हें वाटयलां आनी तुमी तरी मिक्सर वाटयता तशें जाली आतां हां आतां आमी पाव भाजी करची पद्दत पळया कडे आमी खावन पळोवया हां जय श्री राम चला आज कसे की दाखयता आज ये अनेक स्पेशल पावभाजी मुंबई पावभाजी म्हळ्यार फेमस न्हय लोकांक पावभाजी आवड नाशिल्ली जन कोणाची त्या हॉटेलांत गेले भितर येद्राका पावभाजी कोण उरता तो अशी 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 करून ते वेर करतना घम 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 परून पळयतात पळया ते खावच्या भारी म्हणून इंट्रस्ट आहे जाल्यार ती पावभाजी घरा कडचे तो वेर करचे जातले ना जाल्यार घरा कडचे पडचे विंगड पद्दती त्याची टेस्ट ताज्या पेक्षा बरें तें हांव घरा कडेन करून दाखयता तुमी बी पोर खायाची पळय हांगा फर्स्ट ऑफ ऑल हांगा पयलीं हांगा तेल दवरला आसा तेला भितर आनी एक 2 चमचे जिरे घालता 2 चमचे जिरे मागीर हांव हें इतलें लसूण आनी अद्रक हें घालचें पळय अद्रक आनी लसूणच पळय एकदम तांबडे आपूण दवर का म्हणून इमिडिएटली हो कांदे घालचो 5 कांदे बारीक कच्चान घेतिल्लो आसा ताजे बरशी हें शिमला मिरची म्हळ्यार फुगे मिरसांग हां हें पयलें वीर्ण वच पसून म्हळ्यार कळना तुमकां एकदम तांबडे जावन बरो वीर्ण वचका तितलो पसून आमी आमचे भितर हें करता हें बेगीन वेळ लागता हां इच्छाक बेगीन फास्ट गॅसार जाता बेगीन गॅस फास्ट करचो आनीक वयरची वयर हें करता उरता तेल बेगीन चडटे घालता ताका हांगा पळय तेल बेगीन चडटे घालता पावभाजीक वयल्यान बटर घालचें आसा हां अमूल बटर बी आसा एक हॉटेलां पडाची प्युअर अमूल बटर आमकां म्हूण म्हणटाच जाल्यार ते जिवा बरें न्हय जास्ती खाल्यार म्हणून हें तेल हांगा करचें तेल मी आमी घरा कडेन आमी रायस ब्रँड ऑयला वापरताची सादा म्हणजे खंयचे फिल्टर गिल्टर न्हय रायस ब्रँड म्हणटा तशें कित्या वयाकडे गोतो रायस ब्रँड ऑयल बरें म्हणून म्हणटाची म्हणून आमी रायस ब्रँड तेला वापरताची तेलां भितर हें जे आपण ते कांदा आनी भेगी भाज का जाल्यार ते दिसा म्हाका आनी आयडी दाखयली पळय आनी भितर कसं की गेले भेगी जाता म्हणून सांगून मीठ ते थोडे घालया हां पळया आनी तस न्हय एक 2 चमचे मीठ घालून हें केल्यार कांदा आनी भेगी भाजून येता कडे जावले मीठ आमी पळोवन ताका अंदाजा प्रमाण आमी मीठ जावले कडे आनी घालचे बाकी गरम मसाला सुको मसाला आनी पुरो घालचे आसा पयले हें कांदा आनीक शिमला मिरची घेवन घेवन तोपर्यंत आमी एक 10 मिनटां खातीर हें घडी घडी 2-2 मिनटां परतून 2-2 मिनटां परतून कांदे समोरची उद्दा जावका हां पळया पुरो कंटिन्यू पळया आता पळोवया मध्ये 2 पदां हलयले पळय आतां कांदा न्ही पळय कशें पुरो वीर न्हू तांबडे जावन आयला हां आता हाची भाश आनीक सुमार कच्चा आयटम थोडे आसता पळया हें टोमॅटो वांटून घेवचें कारण कशें की म्हळ्यार ते तव्यार आमकां अशी स्मॅश करच्या जाना निमित्ती टोमॅटो अशें वांटून घेतिलें आतां हें टोमॅटो आतां घालया टोमॅटो बी समज शिजून येवका हां टोमॅटो शिजून येवका अशी टोमॅटो बरशी टोमॅटो घाली जाल्यार आतां आनी एक वस्तू शिजीची आसा ते म्हळ्यार बाकी बीटरूट वटणो आनीक बटाटा बरो ऑलरेडी शिजयल्लो आसा हें कच्चें आसना टोमॅटो आनी हें पळय हें सुकी मिरसांग ही बी ओल्ली हें बी समज शिजून येवपा नाल्यार हस्क वास मारता आतां हें बी घालचें हें दोनीची उठू समज शिजून येना पळयना परबळ सोडताची हां थोडे उदक घालून हें आस पळया हें समज शिजून येवका तोपर्यंत आनी परत एक धांपून दवरया 2 मिनटाक हें काडया ताजी बरशी आतां तूं सुको मसालो घालका न्हय पावभाजी रेडीमेड मसालो मेळटा एव्हरेस्टाचे मेळटा बारशाचे मेळटा हां तुमकां खंयचो बरो मेळटा बरो मसालो घेवन येवच्यो हांगेले पळया आमी हांगा एव्हरेस्ट पावभाजी मसाला वापरच्यो ताजे बरशी धनिया पावडर आनी मिरसांग घालका म्हणना ऑलरेडीची हळदी पिठो ते उठू हांव कसं घालता ते दाखयता ते बी पळया आतां मदें मदें आसा पळय हेंच पळया अशी टोमॅटो आनीक
कच्चे आसना तें सम शिजून येता कलर पळय कशें आयला आनी तें कडेन बीटरूट आनी घालचें आसा मागीर आनीक सम कलर येता पळय टोमॅटो आनी तो मसाला आनी पुरो सम शिजून ताजे हस्क वास वचका तो पण तो शिजोवका तें तें हॉटलांत आनी कसां पाव भाजी 2 मिनटांची आतां आमकां बरें दिसता आनी पयलीं पुरो रेडी करून दवरून उरता तें म्हणून आमकां कळना तें अरे पळय आतां दाखय पळय अशी वयरी तेल सुटलें पळय तेल हांगा दिसता पळय म्हळ्यार तें समची शिजून आयलें म्हणल्याक पळय तें सम शिजून आयलें आसा आतां हांतूं आमी मसाला आयटम घालका मसाला आयटम म्हळ्यार पळय एक 2 अड्डे चमचे पावभाजी मसाला गॅस बेगीन बारीक करून घेवचे 2.5 चमचो गरम मसाला 1 चमचो हळदी पीठ आनी एक 2 अड्डे 3 चमचे हे धनिया पीठ कोरिएंडर पावडर म्हळ्यार कोथंबरी पीठ हे पुरा मसाला हांत घालून घेवचे मसाला पुरा हांत घालून आतां वेळ करचे ना आतां जायले ते आतां पुरा शिजचे आयटम पुरा शिजून गेल्लो आसा की ना आतां पळय मसाला आयटमार कितें घट्टी जावन आयलें ना तातूंत भितर आमी हें घालचें वटण आनीक बीटरूट एकत्र वांटयलें आसा हें हांत घालें आनी हो बटाटो बटाट शिजिल्लो तोवय घालो हांगा थोडे उदक घालया म्हळ्यार तें गट्टी जावन येता बटाट आनी झुल्ल उदक आसा पळय गॅस बारीक कर का असो पाता गॅस बारीक करून दवर मुळा लागता पाव भाजी करतना भारी लक्ष दिवका बारीक लक्ष दिवका नाल्यार मुळा लागता पाव भाजी करून दवरून जाल्या नंतर बी आसा पळय थोडे आमी उरले फ्रिजान दवरताची फ्रिजान दवरता वळी सेकंड टायम गरम करता थंय बी तशीच गॅसार दवरून तुमी भायर गेले म्हळ्यार ती पाव भाजी मुळा लागून वता तशें न्हू तुमी पाव भाजी गॅसार आसता तुमी गॅसा बाजून रापून उरका पळय आनी कशी थोडे उदक जावका गट्टी आसा पळय आता आनीक शिजून समय येना पडना आनी ते बटाट आनी परत मिक्स जावका थोडं उदक घाल्या इतलें घालून आतां गॅस बेगीन फास्ट करूनच पळय आतां हांगा आतां तांकणी घालचें ना आतां 2 मिनटां आमी फिरयता उरका मीठ त्याला कडे पळोवन आनी पण घाल्या आमी मीठ पयलीं आमी कांदा हें करता घाल्लें आशिल्लें कडे जावं पळय मीठ आनी परत घाल्या पळया पळय दाखय पळय पाव भाजी ते हॉटलां मारी ते ल्हान जालें पळय आमकां ते स्मॅश करचें काम ना हांगा कडे पळय सम शिजून समय येना पळयना हाजे परंबळ भायर आतां परंबळ येवच्या सूर जाल्याची मग खतखत आयली की ताजी समाची घमा 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 परंबळ येताची आनीक लास्ट पळय हांगा कोथंबरी पाल कापून दवरला वयल्यान कोथंबरी पाल घालच्यो आनी एक इतलें अमूल बटर सोडचें वयल्यान धांपकण घालून दवरचें सम तें फूल न्हू पळय खातना पळोवप आपल्या आतां तोंडा उदक येता ग्लास येता समज जावं पळय दाखय समज पळय आतां हाका खतखत येवचो सूर जालो कळना तुमकां पाव भाजच पळय करता आसतना गॅसा म्हणून तूं राबून उरका ना जाल्यार मुळा लागून कडे गुरू मामान सांगलें अशी करी तशी करी म्हणून सांगलें आमी घाल्लें आनी भायर वचून तुमी मोबायल घेवन युट्यूबाक टीव्ही पळयता सिरियल पळयता बसले रे हांगा मुळा लागले कडे गुरू मामाला नांव वायट करतले तुमकां सांगता हांव 2007 म्हगेलें एक भावोजिलें विक्रोली कॅन्टीन आशिल्लें इंडिया इन्फोलायनान तेंगेलें एक कॉल सेंटर कॅन्टीन शनिवारा पावभाजी करता आशिल्लो 600 लोकांना पावभाजी एका वेळी इतलो व्हड तोपान तूं अशी राबून हालव का आनी तो तोप उबारचें जायना भाजी खाली कोण कडेन तोप काडका इतले बरें आमी करता आशिल्ले पळय आतां घरा कडेन गेले हांव कशी आतां पावभाजी आतां पळय ऑलमोस्ट पळय सम खतखत आयला हाका 15-20 मिनीट पसून समाची आतां खतखत आयला आसा का कोथंबरी पाल आनी बटर घालून धांकून दवरचें सम ते एक 15 मिनटां सम सुटता ताजे नंतर सम पाव आनी भाज्यो न्हू हें खावचें तें पळोवया आमी
आता पळय आता जाल्लें हें ऑलरेडी ऑलमोस्ट जालें पळय हां आता जाल्लें हें ऑलमोस्ट आनी भितर कोथंबरी पालांनी घाल न्हू धांपून दवर थोड्या वेळान चेडू आनी धनंजय आनी ऑफिसाच्यान येना पळय ना पाव आनी हुन पाव कर न्हू पाव भाजी आनी खावया हां जय श्रीराम पळया फायनल टच दिता पळया हें कोथंबरी फाल्यां घालनात आनी ताका कसं नाही करचें ना डायरेक्ट गॅस बंद करचें हें धांपून दवर थोडशें अशी हां